रोजच्या सारखंच कामाचा दिवस सुरू झाला। सारे काही सुरळीत सुरू होते। तेवढ्यात दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे कांठाळ्या बसणारा स्फोट झाला। अत्यंत दुर्दैवी अशा या स्फोटात गुरुवारी 6 जणांचा मृत्यू झाला। त्यांच्या अशा या जाण्याने घरात अक्षरशः स्मशान शांतता पसरली। स्फोट झाला तेव्हा तेथे 10 लोक काम करत होते। हा अपघात इतका भीषण होता की त्यात काम करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। प्रांजली मोद्रे वय वर्ष 22, प्राची फाळके वय वर्ष 20, वैशाली क्षीरसागर वय वर्ष 20, मोनाली आलोने वय वर्ष 27 आणि पन्नालाल बंडेवार वय वर्ष 50 अशी मृतांची नावे आहेत। जखमींमध्ये शीतल चपट वय वर्ष 30, दानसा मरस कोल्हे वय वर्ष 26, श्रद्धा पाटील वय वर्ष 22 आणि प्रमोद चावरे वय वर्ष 25 यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यातील 4घांची प्रकृती चिंताजनक आहे। बुधवार म्हणजे साप्ताहिक सुट्टीचा दिवस। सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला जावे म्हणून चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेडमधील 12 महिला कर्मचारी धामणा गावाजवळील वेना जलाशय येथे सहलीला गेल्या। तिथे त्यांनी दिवसभर जलक्रीडेचा आनंद लुटला। कबड्डी, क्रिकेट आदी खेळ खेळत सोबत जेवण करून त्या परतल्या। गुरुवारी सकाळी नित्यनियमाने कामावर रुजू झाल्या। सहलीतील किस्स्यांमध्ये गुंतलेल्या वैशाली आनंद क्षीरसागर वय वर्ष 21 आणि प्रांजल किसनाजी मोदरे वय वर्ष 22 या दोघींना काळाने झडप घातली। यापैकी वैशाली हिच्या जाण्याने क्षीरसागर कुटुंबियांचा आधारवाढ गेला आहे। तिचे वडील आनंद हे दिव्यांग असून आई गृहिणी तर लहान भाऊ इयत्ता 10वीला आहे। कंपनीत झालेल्या स्फोटाचे पडसाद लागलीच उमटले। दुपारी घडलेल्या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरले। तोच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, कर्मचारी, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे एकवटले। संतप्त जमावाने अमरावती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता।